सकाळ होताच नवीन दिवसाची सुरुवात, प्रार्थनेने मनाला मिळते शांततेची साथ. कामाची धावपळ तरी चेहऱ्यावर हसू ठेवून असंच सुंदर जगत राहणे, हेच खरं एका गृहिणीचं डेली रुटीन आहे. मग मैत्रिणींनो, झाली का तुमची सकाळ? माझी पण झालेली आहे बघा. तरी मी आज तुम्हाला माझं सकाळचं रुटीन नाही शेअर केलं आजच्या ब्लॉगमध्ये. मी डायरेक्ट देवपूजापासून म्हणजे सुरुवात केलेली आहे मैत्रिणींनो. म्हणजे की देवपूजा आज माझ्या मुलांनी केली आहे. तर मग तो म्हटला, मम्मी तू रांगोळी वगैरे काढ, देवाला नैवेद्य दाखव, मी फक्त पूजा करून घेतो. आज त्यांना सुट्टी होती मैत्रिणींनो, त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी टीचर्सची मीटिंग होती म्हणे, त्याच्यामुळं तो म्हटला मम्मी मी आज देवपूजा करतो. म्हटलं ठीक आहे कर. मग जसं आपण मुलांना संस्कार लावतो तसेच त्यांना लागणार बघा मैत्रिणींनो. मग मला पण माझ्या आईने खूप कमी वयामध्ये म्हणजे देवाची सेवा करण्यासाठी म्हणजे सांगितलेलं आहे बघा. तर तेव्हापासून मला ती इतकी आवड आणि निर्माण झालेली आहे. म्हणजे मला मनातून असं म्हणजे देवासाठी भक्ती करायला खूप आवडतं बघा. मग मी पण माझ्या मुलांना तशीच सवय लावलेली आहे मैत्रिणींनो. ते आता शिक म्हणजे माझा मोठा मुलगा 7वीला आहे, छोटा 5वीला आहे. पण माझ्या मोठ्या मुलाला पण आणि छोट्याला पण दोघांना पण फार वेड आहे देवाचं. परत स्वामींचं पण ते रोज दर्शन घेतात आणि मग स्कूलला जातात. तर मैत्रिणींनो बघा, मग म्हटलं चला आता देवपूजा वगैरे झाली होती, नैवेद्य वगैरे दाखवून झाला होता. म्हटलं चला आता आपण चहा वगैरे पिऊयात. मैत्रिणींशी बोलत बोलत सकाळी सकाळी म्हटलं छान असा. आणि बाहेर पण छान असं मस्त कोवळं ऊन पण पडलं होतं. मग म्हटलं आता चला चहा करत करत मग मला आठवलं की म्हटलं आपण मटकी वगैरे भिजवून घेऊयात, म्हणजे मुलांना टिफिनला पण करून देता येते ना. आणि आता हिवाळ्यामध्ये कडधान्य, तसं तर म्हणजे कडधान्य 12 महिनेही खाल्लं तरी पण चांगलं असतं. म्हणजे ब्लड वगैरे आपल्या शरीरातलं कमी होत नाही बघा मैत्रिणींनो. मग म्हटलं चला आता आपण मटकी वगैरे भिजू घालून घेऊया. मग मी अशा प्रकारे मटकी आणि थोडेसे त्याच्यामध्ये वाटाणे मिक्स करणार आहे मैत्रिणींनो. आणि म्हटलं आता हिवाळ्यामध्ये थोडं लवकर भिजत नाही ना, कारण पाणी पण गार असतं बघा मैत्रिणींनो. आणि मग थंड पाण्यामध्ये जे आपल्याला असे भिजवायचे पदार्थ असतात ना, ते भिजत नाहीत. एकतर बाहेर पण वातावरण थंड असतं आणि मग ते गारठल्यासारखं होतं बघा मैत्रिणींनो. मग मी आता ह्याला स्वच्छ धुवून घेते आणि मग ह्याला थोडंसं मी स्वच्छ धुवून असं गरम करून घेणार आहे मैत्रिणींनो गॅसवर. तर बघा तुम्ही पण ही टिप नक्की यूज करा मैत्रिणींनो. बघा तुम्ही मटकीला कशी म्हणजे हे येतात, मोड येतात. मी तुम्हाला नक्की दाखवेल मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये की म्हणजे कसे ह्याला मोड येतात ते. तर पहा मी गरम करायला ठेवलेली आहे ती. म्हटलं गरम करून घ्यावं. तर मग माझा मुलगा म्हणला मम्मी उद्या संडे आहे, तर मग उद्या नाश्त्याला काय बनवतेस सकाळी? म्हटलं काय बनवू द्या सांगा तुम्ही, मग आपण बनवूयात. मग म्हटलं ठीक आहे. मग तो म्हटला मम्मी उद्या डोसे बनव म्हणला नाश्त्याला. आम्ही गेलेल्या संडेला इडली बनवली होती, तर तो म्हणला मम्मी उद्या नाश्त्याला आम्हाला डोसे बनवून दे. म्हटलं ठीक आहे. मग मी चहा बघत बघत, मटकी बघत बघत असं त्याचं सामान एक एक काढून घेत होते मैत्रिणींनो. असं आपण एकामागे एक म्हणजे आठवून जर छोटे मोठे कामं आपण असे करत राहिलो ना, आपलं काम पण पटकन आवरतं बघा आणि लवकर होतं. आणि मग ना आपण एकाच कामामध्ये गुंतून राहिलं की मग त्याच कामामध्ये आपला टाईम पण जातो बघा मैत्रिणींनो. मग बघा आता तुम्ही चहा उकळेपर्यंत म्हणजे माझी मटकी भिजू घालून झाली आणि इकडं सामान पण अर्धं काढून झालं मैत्रिणींनो. आणि मला मध्ये मध्ये फोनवरती कॉल येत होता या मैत्रिणींनो चहा घ्यायला बघा. तर मग मी तो कट करत होते. सारखं एकदा कॉलवर बोलत बसलं की मग त्यामध्येच अर्धा तास जातो. म्हटलं अगोदर आता आपण जे डोक्यामध्ये आहे आपलं एक काम ते अगोदर आपण करून घ्यावं मैत्रिणींनो. एकदा लेट झाला की मग परत ते तसंच राहून जातं. तर हे बघा मग मी 1 गिलास उडदाची डाळ काढून घेतली आणि मग असं चहा पण ठेवलेला होता. हरभऱ्याची डाळ पण काढून घेतली आणि मग म्हटलं आता अगोदर चहा घ्यावा. डाळ काढून ठेवली बाजूला. डोशामध्ये आम्ही हरभऱ्याची डाळ आणि थोडेसे मेथी दाणे टाकतो मैत्रिणींनो जेव्हा भिजवायचं असेल तेव्हा, कारण की डोसे खूप छान येतात आणि त्याला कलर पण खूप सुंदर येतो. तर तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा मैत्रिणींनो. मग आता मी ह्याला पण स्वच्छ पाण्याने धुवून घेते असं दोन्ही डाळी मिक्स करून.
हे बघा, कारण त्याच्यावरती पावडर वगैरे मारलेलं असतं ना, त्यामुळं मग मी असं धुवून घेतलं आणि म्हटलं आता ते गरम करायला ठेवलं पाणी. कारण हिवाळ्यामध्ये थंड पाण्यामध्ये भिजत नाही बघा मैत्रिणींनो चांगलं व्यवस्थित आणि बॅटर पण आपलं फुलत नाही. मग त्यामुळं मग मी थंडीमध्ये ना थोडं गरम पाण्यामध्येच भिजवत असते तांदूळ पण आणि डाळ पण ते पण. मग आता हे बघा मी गरम करायला ठेवले, म्हणलं तोपर्यंत आपण चहा घेऊयात. असं मैत्रिणींनो एकामागे एक डोक्यामध्ये कामं ठेवून जर आपण कामं केले ना, आपलं कमी वेळामध्ये जास्त कामं होतात बघा मैत्रिणींनो. तुम्ही अशी टीप नक्की यूज करा. तर मग हे बघा मग चहा पिऊन झाला होता माझा. म्हटलं आता चला लगेच आपण तांदूळ पण स्वच्छ करून घेऊयात आणि मध्ये काही खडे वगैरे आहेत का बघूयात. मग मी 1 गिलास डाळ, अर्धा गिलास हरभऱ्याची डाळ आणि 3 गिलास तांदूळ घेणार आहे मैत्रिणींनो. तुमचं पण जर प्रमाण चुकत असेल आणि बिघडत असेल तर तुम्ही अशा प्रकारे प्रमाण घेऊन बघा, तर तुम्हाला नक्की दोष येतील मैत्रिणींनो. आणि मग मी तुम्हाला उद्या पण दोषे करतानाचा व्हिडिओ करणार आहे आणि तुम्हाला मी शेअर करणार आहे मैत्रिणींनो. तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील मैत्रिणींनो तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा, फॉलो करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मैत्रिणींनो. तुम्ही असंच एकमेकींना सपोर्ट करत राहा. आपण एकमेकीला ज्या गृहिणी आहेत, सपोज आपण तर म्हणजे कुठे बाहेर जाऊन आपला विरंगुळा करू शकत नाही ना मैत्रिणींनो. मग हा एक आपला विरंगुळा म्हणायचा. आपण ह्या माध्यमातून म्हणजे खूप जणींना असं बोलतो मैत्रिणींनो. त्याच्यामुळे हे बघा मग मी थोडीशी स्वयंपाकाची पण तयारी करून घेतली. पालक भाजी उकडायला टाकली मैत्रिणींनो आणि पालक भाजी उकडून झाली होती. मग म्हटलं तांदूळ पण माझे गरम करायला ठेवायचे राहिले होते. मला मध्येच कॉल आला मैत्रिणींनो, म्हणून व्हिडिओ थोडासा मधला हे झाला आहे, स्किप झाला आहे तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. मग मी कॉलवरती बोलत बोलतच कणिक वगैरे मळली, भाजी निवडून घेतली आणि मध्येच म्हटलं अरे आपण थंड पाण्यातच तांदूळ पण भिजवलेले आहेत. मग ते पण मग मी गरम करायला ठेवले होते. हे काय मैत्रिणींनो मग तेवढ्या वेळात माझे हे पण उकडून झाली होती, भाजी पण अर्धी निवडायची राहिली होती बघा. हे असं होतं आहे, ते सारखं कंटिन्यूच कॉल सुरू होता म्हणून मला घ्यावाच लागला तो. आणि मग चला तर म्हटलं, मग माझा मुलगा म्हटलं मम्मी आम्हाला भूक लागली आता, दे तू स्वयंपाक कर म्हटलं पटकन पोळ्या वगैरे. म्हटलं ठीक आहे. आणि मला आज टिफिन पण द्यायचा होता. मग मी टिफिन पण अगोदर करून दिला मैत्रिणींनो आमच्या म्हणजे सासूबाईंना. मग म्हटलं चला आता आपण घरातलं पण आवरून घेऊया. मग मुलांना मग मी अशा पोळ्या करून देत होते मैत्रिणींनो. मी 3-4 पदरीच्या पोळ्या करत असते बघा घडी घालून मैत्रिणींनो. खूप छान पोळ्या होतात आणि मऊ पण राहतात. म्हणजे संध्याकाळपर्यंत एखादी जरी पोळी आपली शिल्लक राहिली तर तुम्ही पण अशा प्रकारे पोळ्या करून बघा मैत्रिणींनो, खूप छान होतात. आणि मी पोळपाटावर लाटत नाही, मी असं किचनवट्ट्यावरच कापड अंथरून किचनवट्ट्यावरच मी पोळ्या लाटत असते. हे बघा किती छान पोळ्या होत आहेत आणि मस्त फुलत पण आहेत त्या, तुम्ही पाहू शकता. आणि मग माझे मुलं आंघोळीला गेलेले होते आंघोळ करण्यासाठी. मग म्हटलं तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत मी पोळ्या करून घेते. भाजी वगैरे झालेली होती मैत्रिणींनो आणि मी भात पण करून घेतला होता, भाजी उकडू घातली होती. त्याच वेळेस मी इकडच्या गॅसवर कुकर पण लावलं होतं भातासाठी. म्हटलं पटकन स्वयंपाक पण होऊन जाईल. तर मग हे बघा माझे मुलं आले होते आंघोळ करून. मग तो म्हटला मम्मी मला ते तिळगुळाची पोळी असते ना गोडवाली, ते खायची आहे. म्हणला करून दे. मग मी असं वाटून ठेवत असते मैत्रिणींनो. कधी पण मुलं मागतात, सकाळी टिफिनसाठी वगैरे पण मागतात. मग म्हटलं चला, तो म्हणला मम्मी मला खायची आहे आज, करून दे. म्हटलं ठीक आहे करून देते म्हणलं. मग हे बघा मग मी अशा प्रकारे त्याला 2 पुरीसारख्या लाट्या करून घेतल्या मैत्रिणींनो. अशा प्रकारे तुम्ही पोळी करून बघा, खूप छान होते आणि पूर्ण ते सारण आहे ना ते कोपऱ्यापर्यंत जातं मैत्रिणींनो पोळीमध्ये, कडेला असं मध्येच चिटकून बसत नाही. मग मी असं कोरडं सारण ते मध्ये भरून घेतलं. हे बघा मैत्रिणींनो त्या पुरीवरती. आणि मग ते आता सारण बाहेर निघू नये म्हणून मग मी त्याच्यावरती 2 चमचे तूप टाकून घेत आहे. हे बघा. आणि मग आता त्याच्यावरती मी अशा प्रकारे हे दुसरी पुरी ही चिटकावून घेतली मैत्रिणींनो अशी. आणि त्याला छान असं दाबून घेतलं त्याच्या कडा साईडनं. हे बघा की ते फुटून बाहेर येऊ नये म्हणून. आणि मग मी आता असं लाटून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता.
हे बघा खूप छान होती अशी पोळी मैत्रिणींनो. आणि तुम्ही बटाट्याचे पराठे पण तुम्ही असेच करून बघा मैत्रिणींनो. त्याचं सारण बिलकुल बाहेर येत नाही आणि असे हे गोडवाली पोळी पण त्याचं पण सारण बाहेर येत नाही मैत्रिणींनो. हे बघा खूप छान त्याचं साईडपर्यंत जातं मैत्रिणींनो आणि कडक कडक मस्त पोळी होते. थंडीमध्ये असं गुळाचं वगैरे खाल्लेलं छान असतंय ना मैत्रिणींनो, तिळाचं गुळाचं. मग त्यामुळं अशा प्रकारे मग मी करून बघा मैत्रिणींनो. म्हणतात ना शक्यतो गुळाचं म्हणजे लहान मुलांना द्यावं म्हणून खायला. लहान मुलेच काय आपल्यासारख्यांना पण हिवाळ्यामध्ये गुळाचं असं खाल्लं तर म्हणजे चांगलंच आहे हेल्थसाठी मैत्रिणींनो. कारण की गूळ खाल्ल्याने म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे वाढतं असं म्हणतात बघा. मग त्याच्यामुळं मग मी त्यांना असं तिळाचं वगैरे गूळ टाकून मध्ये गूळ शेंगदाण्याचे लाडू म्हणा असं करून देत असते मुलांना आवड म्हणून. तर मग मी एक पोळी करून दिली त्याला मैत्रिणींनो गरम गरम. आणि म्हटलं साध्या चपात्या मग मी करत होते मैत्रिणींनो पोळ्या. तर तो म्हटला की मम्मी आता मला साधी चपाती नको, तर मला तू पराठाच करून दे, मग मला वरती तूप टाकून खाता येईल. म्हटलं ठीक आहे करून देते. मग हे बघा मैत्रिणींनो, एरवी तर म्हणजे मुलांना रोज बघा कुठं गरम खायला तरी भेटते मैत्रिणींनो. स्कूलच असती बघा सकाळी थंड म्हणजे टिफिन वगैरे घेऊन जातात. तर थंडच खावं लागतं त्यांना. असं हिवाळ्यामध्ये गरम गरम खायला खूप छान वाटते बघा मैत्रिणींनो. तर हे बघा माझी पोळी किती छान फुलली होती मैत्रिणींनो. तुम्ही पण असं 4 पदरी पोळी करून बघा. मध्ये छान असे पदरं पडतात आणि पोळी पण मऊ राहते बघा शेवटपर्यंत. तर हे बघा मैत्रिणींनो. आणि मुलांना छोटे मोठे कामं लावलेच पाहिजेत मैत्रिणींनो. तर हे बघा माझा मुलगा कसा प्लेट वाढून घेत होता त्याचं. म्हणजे की म्हणजे मुलं दुसऱ्यांवरती डिपेंड राहत नाहीत बघा. जरी आपण घरामध्ये असलो नसलो तर ते त्यांचं स्वतः असं प्लेट वगैरे वाढून जेवण्याइतपत तरी त्यांना असे छोटे मोठे कामं आपण लावायलाच पाहिजेत. मला तरी असं वाटतं बघा मैत्रिणींनो. आणि एकदमच आपण त्यांना जर का हाताखाली द्यायची जर सवय लावली तर हे आपल्यासाठी पण जड जातं मैत्रिणींनो आणि त्यांनाही जड जातं. मग समजा आपण कधी घरामध्ये नसलो तर ते जेवायलासुद्धा प्लेट वाढून घेत नाहीत मैत्रिणींनो. का तर मम्मी नाही मम्मी नाही असं म्हणजे म्हणतात. त्यामुळं मला तरी वाटतं की म्हणजे मुलांना स्वतःचं तरी थोडंफार तरी कामं आले पाहिजेत बघा मैत्रिणींनो. शेवट तर आपण असतोच म्हणून. तर हे बघा मैत्रिणींनो, मग माझे पराठे पण झाले होते करून. म्हटलं ठीक आहे मग आता त्याला तूप वगैरे टाकून देत होते. त्यानं भाजी वगैरे घेतली मैत्रिणींनो. आणि मग मी त्याच्यावरती त्याला म्हटलं तूप वगैरे टाकून घेत. तो म्हटला तूच टाकून दे मम्मी. ते गरम झालं होतं, चटका बसत होता चमच्याला. म्हटलं ठीक आहे. मग तर बघा हे बघा. आणि मग मी त्याला म्हटलं कारलं वगैरे तुला फ्राय करून देते. तर म्हटलं नको मम्मी आम्हाला कारलं म्हणला. मग मी त्याच तेलामध्ये त्यांना ते मुरकुल असतात ना मैत्रिणींनो, ते तळून ठेवले होते. नाचणीच्या पिठाचे असतात बघा, ते भेटतात हिवाळ्यामध्ये घरी तयार. म्हणजे घरी आपण त्याला तळून देऊ शकतो. मग मी ते त्यांना तळून दिले सोबत. तर हे बघा मग मी किचन वाटा वगैरे क्लीन करून घेतला आणि गाजर पण खिसून घेतले मैत्रिणींनो. तुम्हाला सगळं म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेत. तर हे बघा भूक लागली होती, म्हटलं जेवण करून घ्यावं मैत्रिणींनो. चला तर मग श्री स्वामी